ठाकरे गट आणि उत्तुरे फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे उद्घाटन संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संजय पवार, विजय देवणे, असलम सय्यद, सुनील मोदी, अवधूत साळुखे, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत, महेश उत्तुरे, मंजित माने उपस्थित होते। खरं तो कार्यक्रम आयोजित केला ते आमचे उत्तुरे कुटुंबीय व त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकारी, प्रतिज्ञाताई महेशराव, अत्यंत उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्ही कायमच करत असता। पण 8 मार्च महिला दिनानिमित्त आपण जो होम मिनिस्टर कार्यक्रम घेतलेला आहे, यामध्ये विविध खेळ, स्पोर्ट्स गेम्स, पारंपरिक खेळ महिला व युवतींना खेळवण्यात आले। तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली असल्याचे शिवसेना शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। आज खऱ्या अर्थानं स्त्रीच्या ममतेचा, त्याच्या कर्तृत्वाचा, तिच्या जो काही एक योगदान दिलं जातं त्याचा आज आपण सत्कार करतोय। आज राजारामपुरी 9वी गल्ली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजारामपुरी 9वी गल्ली येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात येतोय। महिलांचं वर्षभर म्हणजे रोजच वर्षभर काय तर त्या आयुष्यभर ह्या दुसऱ्यासाठीच जगत असतात। चूल मूल काम इतर बाकीच्या जबाबदाऱ्या या सगळ्यातून त्यांना विरंगुळा मिळावा म्हणून हा एक छोटासा आमचा प्रयत्न। आणि आज खूप महिलांनी इथं त्याचा आस्वाद घेतलेला आहे, अजूनही घेत आहेत। आज महिलांनी पैठण्याही जिंकलेल्या आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या भेटवस्तू त्यांनी जिंकलेल्या आहेत। त्यांना दैनंदिन वापरासाठी येणाऱ्या भेटवस्तू आज आपण दिलेल्या आहेत आणि त्या बक्षीस स्वरूपातही जिंकलेल्या आहेत आणि भेटवस्तू म्हणूनही दिलेल्या आहेत। आणि असंच महिलांनी आपलं काम आणि आपलं स्वतःकडं थोडंसं कामाबरोबर स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे, स्वतःचाही कुठेतरी विरंगुळा घेतला पाहिजे। असा हे हेतू आज साध्य होतोय, त्याचा एक आनंद वेगळा आहे। एवढंच सांगते। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ती महिला म्हटल्यावर मी आज प्रतिज्ञाला शाबासकी देणार का ज्या महिला आपला संसार, चूल मूल आणि संसार सांभाळत असतात त्यांना एक वेगळा आनंदसुद्धा हवा असतो। आज बऱ्याचशा महिला इथे उपस्थित आहे, त्यांना वयांचं पण भान नाही आहे, पण त्या आज आनंदाने खेळतात आहे। शेवटी खेळ पैठणीचा हा अतिशय चांगला कार्यक्रम हिने घेतला आहे आणि प्रतिज्ञाबद्दल बोलणं एवढं कमीच आहे। आज जर तुम्ही थोडी ती क्लिप पाहिली असती तर ती एक नगरसेविका, माजी नगरसेविका आणि कोल्हापूर उत्तरची ती शहर प्रमुखसुद्धा आहे। आज हायमासपासनं वॉटरचं जिथे पाणी पुरवठा नव्हता अशा विविध प्रश्नावर तिने कामं केलेली आहे। एक महिला म्हणून तिचा देखील सत्कार झाला पाहिजे का शेवटी तिचीसुद्धा एक लहान मुलगी आहे। आज शुभांगीताई म्हणा, स्मिता, आम्ही सर्व महिला आहोत। महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि प्रतिज्ञा उत्तरेचं मी आज कौतुक करीन का शेवटी तिने आपल्या लहान मुलीसकट मुलीला घरात ठेवून मुलींची सुद्धा ती देखभाल करते व्यवस्थित आणि आपला संसार सांभाळून ती आज समाजसेवा देखील करते आणि ती निष्ठावंत शिवसैनिक आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहोत। आणि आज जर तुम्ही बघितलात तर राजारामपुरीमध्ये जे तिचं कार्य आहे हे कौतुक स्पर्धा आहे। म्हणजे महिलांसाठी तिने आज जर तुम्ही बघितलं तर शौचालयाचं सुद्धा तिने केलं होतं, महिलांसाठी दांड्यारासुद्धा केला होता, पन्हाळ्याला तिने पिकनिकसुद्धा, म्हणजे समाजसेवा तर ती करतेच आहे, तर महिलांसाठी बस आज करोना काळातसुद्धा तिने खूप काम केलं। तर महिला म्हणून तिचा देखील सत्कार झाला पाहिजे का ती एक कर्तृत्ववान महिला आहे। आणि मी आज महिला दिन निमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन। तर मी म्हणेल आज प्रतिज्ञा उत्तुरेच्या पाठी महेश उत्तुरे जेव्हा आहे का त्याने जेव्हा परवानगी दिली का शेवटी तिने आपली नोकरी सोडून आज ती समाजसेवेत आलेली आहे। आणि आज तिने समाजसेवात फक्त ती आली असं नाही, म्हणतात ना आम्हाला बाळासाहेबांनी एक बाळकडू दिलं होतं का 80% समाजसेवा आणि 20% राजकारण। तर मी म्हणेल का 99% तिने आज समाजसेवा केलेली आणि 1% कुठेतरी राजकारण म्हणतात करावं लागतं ते केलेलं आहे। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि पुन्हा आज महिला दिन निमित्ताने सर्व कर्तृत्ववान निष्ठावंत महिलांचं मी हार्दिक हे करते, स्वागत करते। या कार्यक्रमास भागातील महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।